काचबिंदू डायग्नोस्टिक निदान करण्यासाठी आपल्याला भरपूरशा चाचण्या करत जातो. पहिला तर गोनिओस्कोपी केली जाते, म्हणजे तुमच्या डोळ्याचा प्रकार काय आहे, ओपन अँगल क्लोज अँगल त्याची तपासणी केली जाते. डोळ्याचं प्रेशर तपासलं जातं. त्याच्यानंतर फील्ड्स आहेत, म्हणजे तुम्हाला आजूबाजूला कसं दिसतं हे मशीन आपल्याला सांगतं, त्याला फील्ड्स असं म्हणतं. त्याच्यानंतर OCT आहे, ऑक्युलर कोहेरन्स टोमोग्राफी. त्याच्यावर तुम्हाला पाठीमागच्या तुमची नस किती सुकली आहे, रेटिना नर्व फायबर याची थिकनेस तुम्हाला सांगितलं. अशा विविध प्रकाराने आपण काचबिंदू हा निदान केला जातो, डायग्नोसिस केला जातो आणि त्याच्यानंतर आपण उपचार करतो. उपचारामध्ये पहिला आय ड्रॉप्स असतात. आय ड्रॉप्सनी डोळ्याचं प्रेशर नियंत्रित होतं. भरपूर प्रकारचे आय ड्रॉप्स आहेत. त्या प्रकारे कुणाला रिॲक्शन आहे, किती फास्ट करायचं आहे, टार्गेटेड IOP किती द्यायचं आहे, त्याच्यानुसार आपण आय ड्रॉपची कॉम्बिनेशन किंवा सिंगल आय ड्रॉप देतो. त्याच्यानंतर लेझर आहे. डोळ्यामध्ये लेझर सोडून आपण डोळ्याचे प्रेशर किंवा दाब कमी करू शकतो. सपोज हे नाही झालं किंवा पेशंट कॉम्प्लायन्स नाही आहे, त्याच्यानंतर आपण डोळ्याची शस्त्रक्रिया करतो, ज्याच्याकरून डोळ्यामधलं पाणी आपण बाहेर काढून कंट्रोल वेनी आपण बाहेर काढतो. त्याला अँटी ग्लॉकोमा सर्जरी असं म्हणतात. तर ह्या सगळ्या प्रकाराने आपण डोळ्याचं प्रेशर कमी करू शकतो.